मी आत्ता वॉलिन ड्राईव्हवर उभा आहे। याच्यावरून ह्या रस्त्याला वॉलिन ड्राईव्ह नाव म्हटलं असावं कदाचित। हा जो रस्ता आहे तो व्हॅन डायके रोड आहे, हा मला माहिती आहे। इकडे लॉकपोर्ट स्ट्रीटकडे जातो आहे आणि वॉलिन ड्राईव्ह नक्की ह्या दोन रस्त्यांपैकी कोणता ते मी खरं सांगू शकत नाही, कारण मला नाही आहे। तर पाहूया, झाला माझा ब्लॉग झाला, अदरवाईज तुम्हाला हे दृश्य पाहायला आवडेल। ठिकाणावरून मी आता ब्लॉग करण्याचा प्रयत्न करतो आहे। सकाळी मॉर्निंग वॉकला चाललो आहे, म्हणजे सकाळी 6:30 वाजलेले आहेत साधारण। आणि हे प्लेनफील्ड डाऊनटाऊनपैकीचाच एक हिस्सा आहे, पण हे पुढे गार्डन आहे, म्हणून असं वाटलं मला की एखादा ब्लॉग करावा। चला पाहूयात आपण, निदान तुम्हाला दृश्य तरी दिसू शकतील वेगळी, हो की नाही। काल रात्री प्लेनफील्डमध्ये फार जोराचा पाऊस झाला, तर या कालच्या पावसातलं पाणी ह्या शेतात साठलेलं आहे पहा। आणि तिकडे पलीकडे सेटलर्स पार्क आहे, त्याचे आपण व्हिडिओ बनवलेत, त्यामुळे मी मुद्दामून तिकडे जाऊ शकत नाही आहे, विनाकारण तेच व्हिडिओ नको आहेत आपल्याकडे। मी खरं तर हे दूरवर म्हणजे एक 4-5 किलोमीटरवर आमच्या घरापासून आलेलो आहे, कारण माईल्सने 2.5-3 माईल होतात, आणि त्याच्यापेक्षा दूर म्हणजे एक 4-5 किलोमीटरने होत असावेत। आणि मी जे तुम्हाला म्हणतो आहे ते सेटलर्स पार्क किंवा इलेक्ट्रिक पार्क, ते हे समोरचं आहे पलीकडच्या दिशेला। आणि हा वादळात काल जे पडलं ना, आता अशा थोड्याफार, म्हणजे फार नाही मला दिसलेल्या, आत्ता एखादी दिसली। आमच्या इथे 2-3 फांद्या पडल्या, नाही असं नाही, पण माझ्याकडे आवाज आला, म्हणजे मी प्रत्यक्ष पाहिलेले नाही आहेत। हे ते सेटलर्स पार्क आहे, समोर काही स्मृतीस्थळं आहेत, त्याचे आपण व्हिडिओ बनवलेले आहेत। पण मी आत्ता मॉर्निंग वॉक करताना आपण ह्या नवीन रस्त्याने किंवा हा सायकलचा ट्रॅक आहे तिथून जाण्याचा प्रयत्न करूयात, जेणेकरून तेच व्हिडिओ नको। तर हा सायकल ट्रॅक कुठपर्यंत जातो आहे मला माहिती नाही आहे, जितका होईल तितका आपण करूयात, हो की नाही। वॉक घ्यायचा म्हणजे चालायचं, ते काय कुठेही चाललं तरी सारखंच आहे, पण मी आमच्या घरापासून एक 4-5 किलोमीटर दूरवर वॉकसाठी आलेलो आहे, केवळ हे आपल्याला हे दृश्य दिसावेत म्हणून। इनफॅक्ट याचा आपण व्हिडिओ बनवला असेल, नाही असं नाही। आपल्याकडे जशी प्रथा आहे ना, आपण सुद्धा, आता आम्ही हडपसरला राहतो तर पर्वतीला जातात मॉर्निंग वॉकला, सारसबागेत जातात, तसंही इकडे दूरवर आलेलो आहे। अर्थात तेव्हा जाताना माझ्याकडे स्कूटर असते खरं, त्यामुळे मी तितकं अंतर स्कूटरवरनं जातो। आत्ता फरक एवढाच आहे की हे इतकं सर्व अंतर मी पायी आलेलो आहे। हे जे म्हटलं ना मी तुम्हाला, हे स्टोरी वॉक प्लेनफील्ड पब्लिक सिटीज, इथे कुठेतरी उल्लेख असेल पहा, विलेज ऑफ प्लेनफील्ड। आत्ता दिसतात मला कोणीतरी वॉकला आलेलं। अतिशय सुंदर परिसर आहे पहा वॉकसाठी, केवळ वॉकसाठीच आहे हा। इनफॅक्ट हा आता मी जे चालतो आहे सायकल ट्रॅकवरनं चालतो आहे, हा सायकल ट्रॅक आहे। हे कडेला एक सुंदरसं दृश्य आहे, त्यामुळे चालायलाही मजा वाटते। हे जे म्हटलं आहे मी, हे असे जागोजागी पोस्टर्स लावलेले आहेत काही, आणि हे पोस्टर्स एखाद्या वेळेस कमी असतील, पण हे झेंडे मात्र, अमेरिकन झेंडे मात्र हे प्रत्येक खांबावर न चुकता लावलेले दिसतात। कुठेही नजर मारली तर प्रत्येक खांबावर न चुकता अमेरिकन झेंडे लागलेले दिसत आहेत। आता मी इकडून आलेलो आहे, इकडे पुढे जाणार आहे। आता पुढे कितपर्यंत नाही आहे खरं,
खूपच सुंदर छान मनोहरी दृश्य आहे खरं वॉकसाठी. अगदी परफेक्ट ठिकाण आहे मॉर्निंग वॉकसाठी. पुढे पाक तिथे गर्द झाडी दिसते, त्या झाडीत आपण जाण्याचा प्रयत्न करूयात. त्यामुळे वॉकला पण मजा येते, तुम्हाला दाखवायला पण मजा येते आणि प्रसन्न वाटतं. मुख्य म्हणजे ही समोर अगदी गच्च झाडी दिसते ना, त्याच्यामध्ये आपण चालण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे वॉक घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे पहा, आता थोडं पुढे गेल्यानंतर कसं असेल मला माहिती नाही आहे. तुम्ही सुद्धा आनंद लुटा, मी सुद्धा आनंद लुटतो आहे. हे ते मी म्हणतो आहे. हा कुठे जाणारे रस्ता कसा चालला आहे मला काही माहिती नाही आहे. हा ट्रॅक सायकलचा ट्रॅक आहे म्हणून केवळ मी चालतो आहे. मला आता व्हिडिओ बंदसुद्धा किंवा पॉजसुद्धा करूशी वाटत नाही, इतकं मस्त मजा वाटते. थोडंसं ओलं नसतं ना तर मी या वाट्याने जाऊ शकलो असतो. कडेने न मुख्य म्हणजे सांगायचं राहिलं की ह्या झाडीच्या म्हणजे ह्या बाजूला नदी आहे आणि या रस्त्याने मी जाऊ शकलो असतो, पण खूपच चिखल आहे. त्यामुळं अननेसरी रिस्क घ्यायची, ती लिमिटेड घ्यायची आणि विनाकारण जास्त रिस्क घ्यायची नाही, म्हणून मी केवळ ह्या रस्त्याने जातो आहे. अगदी जंगलात फिरल्याचा भास होतो आहे मला. हे पहा, मागे सूर्यकिरणसुद्धा पोचू शकत नाहीत, इतकी गच्च गडद झाडी. आणि हा सायकल ट्रॅक आहे मुख्य म्हणजे. हे पहा, पावसामुळे कालच्या रात्री पाऊस झालेला आहे, त्याच्यामुळे अद्याप इथपर्यंत ओलं इथे. मला खरंच साजेशी दृश्य आहेत ही. वॉकसाठी म्हणा किंवा तुमच्यासाठी म्हणा, आता तुम्हाला किती आवडेल मला कल्पना नाही आहे, पण मी पुरेपूर आनंद घेतो आहे. मला अशा दृश्यांमध्ये चालायला, अशा झाडींमधून चालायला, अशा जंगलांमधून चालायला खरंच आवडतं. रस्ता पहा कसा. आणि हे कालच्या टॉर्नेडो वादळाचा प्रताप आहे हा. जितकं मी आतमध्ये शिरत चाललो आहे तितकं सुंदर दृश्य दिसायला लागलेत खरं. हा व्हिडिओ माझा खरंच इथे संपून जाईल. मी 8-10 मिनटाचा व्हिडिओ करत असतो, तो खरं सुरुवातीला उगीचच रस्त्याचा करण्यामध्ये वाया घालवला असं वाटत आहे का काय मला कल्पना नाही आहे. जसं म्हटलं ना मित्रांनो, काल टॉर्नेडो झालेला आहे आणि आपण हा वॉक घेतो आहे आणि खूप पाऊस झालेला आहे. तर आपण मागून जसं आलो आहे ना तसं पुढे जर पाहिलं तर ह्या वादळाचा, ह्या टॉर्नेडोचा हा प्रताप आता हा तीव्र मला दिसतो आहे. आता हा रस्ता माझा पूर्णपणे बंद झालेला आहे, इतकी झाडं पडलेली आहेत. आता मला ह्याच्या पलीकडे जावं लागणार, म्हणजे परतच जावं लागणार आहे. हे पहा, ही झाडं पडून राहिली, हे केवळ कालच्या वादळामुळे आहेत आणि बऱ्यापैकी मोठी झाडं आहेत. हा पुढे रस्ता आहे, नाही असं नाही आहे, पण मला जाताच येणार नाही. आणि मी बावळाटासारखं या इकडून कसं असं जाणार नाही, म्हणजे ह्या इकडनं कडेने वगैरे. उगीच रिस्क घ्यायची, व्हिडिओ करताना लिमिटेड रिस्क घ्यायची, जास्त रिस्क घ्यायची नाही. आणि रिस्क घेतल्याशिवाय मजा नाही आहे, म्हणून मी खरं चालत आलेलो आहे. तर हा माझा रस्ता बंद झालेला आहे, त्यामुळे मी आता हा व्हिडिओ बंद करणार आहे, कारण आता मला संपवाच लागणार आहे व्हिडिओ. हे पहा, याच्यामुळे केवळ रस्ता बंद झालेला आहे म्हणून हा व्हिडिओ मला बंद करावा लागणार आहे. आणि चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ पाहायला मिळतील. थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.